मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही किंवा आधीही पैसे आले नाही, त्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण आता ऑफलाईन ई-के-वाय-सी करण्यासाठी मंत्री आदितीताई तटकरे यांनी आदेश देण्यात आलेले आहे व त्यांनी सांगितलेले आहे की ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे पुन्हा एकदा पडताळणी होणार आहे. पण ती कुठे करायची, कशी करायची, कोणासाठी आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि मेन मुद्दा म्हणजे लाडकी बहीण पडताळणीला अंगणवाडी सेविका यांचा विरोध आहे. तर मग काय, पुढे प्रश्नचिन्ह आहे की कुठे करायचे आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे की ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पण लाडक्या बहिणींची मागणी आहे की ऑनलाईन पद्धतीने आम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. ऑफलाईन पद्धतीने पडताळणी जर करण्यात आली तर काय होईल की वेळ खूप लागणार आहे. कारण जवळजवळ 24 लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची पडताळणी पुन्हा एकदा होणार आहे. तर काही मुद्दे आहेत बघा, तुम्ही पाहू शकता. सरसकट सर्व बहिणींनी ई-के-वाय-सी करू नये. म्हणजेच काय, ज्यांची ई-के-वाय-सी म्हणजे ई-के-वाय-सी ऑलरेडी झालेली आहे, ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी केली आहे तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, म्हणजेच 3,000 रुपये हे जमा झालेले आहे. तुम्हाला जेव्हापासून योजना सुरू झाली आहे तेव्हापासून कोणतीही अडचण नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. तर सरसकट सर्व बहिणींनी ई-के-वाय-सी करू नये. ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे फक्त त्यांनीच ऑफलाईन ई-के-वाय-सी करायची आहे. म्हणजेच काय, ज्यांचे प्रश्न चुकलेले आहेत, ज्यांचा लाभ थांबलेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करावे. पैसे न आलेल्या लाडकीला ही नवीन ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तर ज्यांचे पैसे आले नाहीत, लक्षात घ्या, हे 3,000 रुपये तुम्हाला जमा झाले नाही, तुमचा हप्ता बंद झाला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा. पुढील जे जानेवारी-फेब्रुवारी महिन्याचे पैसे यावं तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करायची आहे. पण ही लवकरात लवकर प्रोसेस कशी होणार आहे, कारण ऑफलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करण्यासाठी खूप वेळ जातो. कारण अंगणवाडी सेविकाताईंकडून ई-के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा एकदा काय झालेलं आहे, विरोध झाल्यामुळे ही ई-के-वाय-सी कधी सुरू होणार. कारण तसे GR निघाला नसल्यामुळे लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की आमचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पैसे आता जमा होणार नाही का. तर तुमच्या स्वतःचा आधार कार्डवर जो पत्ता असणार आहे तिथे ऑफलाईन ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. तुम्ही राहताय दुसऱ्या गावाला, म्हणजे तुम्ही पुण्याला राहत आहे, तुमचं आधार कार्ड आहे जे सोलापूर जिल्ह्यातलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे जाऊनच तुमचे कागदपत्र जमा करावे लागणार आहेत. असं चालणार नाही की तिथल्या म्हणजे पुण्यामधल्याच जे काही अंगणवाडी सेविकाताई असणार त्यांच्याकडे ई-के-वाय-सी करायची नाही. तुमच्या गावाला जाऊन तिथे आधार कार्ड तुम्हाला तुमचे जे कागदपत्र असणार आहे किंवा तुमची जी काही ऑफलाईन ई-के-वाय-सी आहे तिथे करावी लागणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे की आम्ही इकडे सेटल आहोत, आम्ही तिकडे सेटल आहोत, मग आम्हाला इकडे कुठे अंगणवाडी सेविका कुठे भेटणार वगैरे. अंगणवाडी सेविका त्या अवेलेबल असतात सगळीकडे. आणि कागदपत्रे आधार कार्ड आणि रेशन कार्ड लागणार आहे. अंगणवाडी सेविका यांचा विरोध आहे, तरी ते लक्षात घ्या. जे काही पुनर्पडताळणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विरोध असणार आहे ते सांगितलेले आहे. अंगणवाडी संघटनेचा आदितीताई तटकरे यांना पत्रसुद्धा देण्यात आले आहे. पडताळणीसाठी आदेश दिले आहेत मंत्री आदितीताई तटकरे, परंतु अंगणवाडी सेविकाताई तयार नाहीत. कारण आधीचं जे मानधन आहे तर न दिल्याने पडताळणीला विरोध होत आहे व जे काही अंगणवाडी संघटनेचे आहेत अंगणवाडी सेविकाताईंना जे ऑफलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे हे पैसे किंवा जे काही चालू होण्यासाठी ई-के-वाय-सी असणार आहे त्यासाठी पूर्णपणे विरोध दिल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना आता प्रश्न आहे की अंगणवाडी सेविकाताईंनी कागदपत्रे जर घेतले नाही तर आमचे पुढचे हप्ते थांबणार आहेत का. तर सरकारने यावरती लवकरात लवकर GR काढून महत्त्वपूर्ण माहिती अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा द्यावं, जेणेकरून लाडक्या बहिणीची ऑफलाईन ई-के-वाय-सी सुरू होईल. पण ऑनलाईन ई-के-वाय-सी सुद्धा सुरू झाली पाहिजे आहे. ऑलरेडी 2 चान्स दिले होते, पण प्रश्न इतके कठीण होते की लाडक्या बहिणींना कन्फ्युजन झाली की काय असावं उत्तर. त्यामुळे लाडक्या बहिणीचे प्रश्न चुकले व हप्तासुद्धा थांबला. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण आता ऑफलाईन ई-के-वाय-सी कशी होणार, कोणासाठी असणार, कागदपत्रे कोणती लागणार, ही सगळी माहिती आपण पाहिली आहे. पण अंगणवाडी सेविकांना सुद्धा
तिथे त्यांचं मानधन वेळोवेळी दिला पाहिजे आहे, त्यामुळे ते सुद्धा काम पूर्णपणे करतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून KYC पुन्हा चुकीचे होणार नाही. शेवटची संधी तुम्हाला असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.